क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पोखरवाडी टीम. रामा 11 पोखरवाडी टीम फलंदाजी इथे मात्र लढत करत असताना नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय यशवंत. अगदी आपण पाहिलं तर यशवंत गोलंदाजी करतो. इथे मात्र फर्निचर ब्लास्ट केलं. यष्ट्यांचा वेध घेतला या बॉल वरती. दांडी गुल केली आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. पाहतोय चांगल्या आयोजनामध्ये अगदी धावपळ अगदी केली जाते. नेक्स्ट बॉल विकेटच्या उंबरठ्याच्या अटॅक वरती बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. विकेट हॅट्रिक आपण पाहतोय आजच्या दिवसामधील आणि या शृंखलेमधील देखील पहिली विकेट हॅट्रिक असेल तर हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज यशवंत डुमने. एक धाव आली आहे पहिली गोलंदाजी करत असताना. जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. उंबरनेवाडी अ टीम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिलं षटक संपलं यशवंत डुमनेचा. धाव मात्र धावफलकावरती पाहिली तर 1 आणि 3 फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला डॉट बॉल सिंगल रन्स डॉट बॉल त्यानंतर 3 विकेट बॅक टू बॅक असं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी चांगली गोलंदाजी मॅनेंट्री पॉवर प्लेचे षटक गोलंदाजी असं आम्हाला पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक घोषवाक्य आपण ऐकूयात. सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. आणि या बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय. संधी निर्माण झाली होती विकेटचं पतन साठी परंतु तिथे मात्र झेल अगदी जमिलेला दान झालाय. आणि या बॉल वरती आपण धावा पाहिल्या तर 2 चुकी केली या क्षेत्ररक्षकाने. अगदी सोपा फलंदाज इथे मात्र माघार येताना पाहायला मिळतोय. विठ्ठलच्या बारीचा अंत झालाय. यस डीजे.
आला मिळते. अगदी क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्रामध्ये लावलाय तिथे मात्र बॉलला लॉफ्ट केला होता, झेल पकडली फलंदाज. बॅक टू द पवेलियन येताना पाहायला मिळाला आपल्याला. नेक्स्ट बॉल आयवा कॅच साठी 500 रुपये प्रेक्षकांसाठी फक्त कॅच आहे. कोणत्या टीमची जर जर्सी परिधान केली असेल तर त्या त्या प्रेक्षकाला मात्र इथे कोणत्याही पद्धतीचा पारितोषिक मिळणार नाही. काय होतं, डोक्याची घंटा होणार का? तू मै पाहायला मिळालं. त्याचबरोबर 2 रन्स या बॉलवरती अगदी कंप्लीट झाल्या. 2 रनच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 5 या अंकावरती. प्रेक्षक कमाल कॅच साठी अगदी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपण पाहतोय चांगला बॉल लॉफ्ट केलाय कार्पेट लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, उचल फेक करेल तोपर्यंत सिंगल रन्स येते. धावसंख्या 6 या अंकावरती. आपण पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही शृंखला अगदी घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत जगभरामध्ये ही शृंखला पाहण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं दमदार आयोजन नियोजन अगदी पाहिलं तर रामा 11 पोखरवाडी या टीमने केलंय. अगदी देखणं आयोजन पाहतोय. प्रकाश झोतातील ही शृंखला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल अगदी ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. पंच तिथे मात्र अगदी पाहिलं तर विशाल वाघमारे. षटक संपल्याचा इशारा आला 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या अगदी पाहिलं तर 6 या अंकावरती. अगदी जगडून ठेवण्याचं काम उंबरनेवाडी अ टीमला केलं ते मात्र पोखरवाडी टीमने. यस डिज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितेश डुमने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 3रं षटक वैयक्तिक पहिलं गोलंदाज मार्क वरती मार्गस्थ झालाय. पहिला बॉल लॉफ्ट केला, फुल टॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी ताकद कमी पाहिली आणि या बॉल वरती पहिलाच बॉल आणि तिथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. वाडी ब टीमचा कॅप्टन आपण यायचंय आणि संपर्क करायचा आयोजकांकडे. उंबरनाडी ब टीमचा कॅप्टन यायचा, संपर्क करायचा. नेक्स्ट बॉल नितेश डुमने. हो हो अगदी पाहिलं तर हा बॉल अगदी डाव्या एसटीच्या बाहेर निघून चाललाय. एक अतिरिक्त रन्स येते या बॉलवरती. 7 या अंकावरती धावसंख्या लागली आहे. चुकीची फेकी पाहायला मिळाली, लेंथ लाईन भरकडली. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर अगदी लेंथ अगदी चुकीची पाहायला मिळेल. एक्स्ट्राची रन या बॉलवरती आले. धावसंख्या आपण पाहिलं तर 7 या अंकावरती. विकेटचं पतन पाहिलं तर आपण 6 फलंदाज माघारी आले. चांगला बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर लेग स्लिप मध्ये अगदी 1 रन्स आपण पाहिले तर सिंगल. धावसंख्या 8 या अंकावरती. चांगली पकड केली आहे पोखरवाडी टीम. अगदी विचार केला तर अनुभव आहे या मैदानाचा, कारण की खेळपट्टीचा अनुभव, कारण की इथे खेळत असतात या मैदानामध्ये आणि तो अनुभव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. उंबरनेवाडी अ टीम इथे मात्र लढत करत असताना नाणेफेकी हारली आहे आणि
फलंदाजी वाट्याला आली होती परंतु तिथे देखील अगदी कमकुवतपणा पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी केली आणि इथे मात्र बॅकअप चांगला मिळाला या बॉलवरती. आणि आपण पाहतोय दोन फलंदाजांमध्ये तू पाहायला मिळतोय. तोपर्यंत या बॉल्स वरती आपण रन्स पाहिल्या तर दोन दोन रन्स या बॉलवरती, 10 रन्स धाव फलकावरती लागले. तिसरं षटक प्रगती पथावरती, धावा जमवायला लागतील. चौकार षटकारांची अत्तिशबाजी करावी लागेल. डावखुरा फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय, लॉफ्ट केलाय बॉलला, चेंडू मध्ये ट्रॅव्हल, संधी निर्माण झाली आहे. हो हो, चुकी केली जातीये. झेल इथे मात्र जमिनीला दान झालाय. आणि इथे या बॉल्स वरती आपण पाहिलं तर रन्स अगदी दोनची सरासरी पुढे सरकली जाते. धावसंख्या आपण पाहिलं तर 12 या अंकावरती. मोठे फटके खेचावे लागतील. पाच बॉलचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 5 षटक संपल्याचा इशारा करतायत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या अगदी 12 या अंकावरती. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 12 या अंकावरती. चांगली पकड केली आहे उंबरनेवाडी टीम वरती. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिली गोलंदाजी केली यशवंतने, विकेट हॅट्रिक घेतली. या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, सिंगल रन्स याच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर पाहिलं तर आपण सेकंडवर मधुकर अगदी चांगला अनुभव दाखवला क्रिकेटचा. आणि त्यानंतर रन्स आल्या 5 रन आणि 2 विकेट. त्यानंतर नितेश डुमनेने गोलंदाजी केली 6 रन्स आणि त्याचबरोबर 1 विकेटचं पतन आपण पाहिलं. धावसंख्या 12 या अंकावरती. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज, अंतिम षटक मार्गस्थ आपण पाहतोय किरण भस्मा. पहिला बॉल, शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये अगदी धावा जमवण्याचं काम जरूर केलं जातं, परंतु पहिलाच बॉल अगदी उजव्या एसटीच्या बाहेर निघून चाललाय. 1 अतिरिक्त रन्स पाहतोय आणि धावसंख्या 13 या अंकावरती. आपण पाहतोय पहिला बॉल अगदी लेंथ लाईन चुकीची पाहायला मिळते. सिंगल रन्स अगदी पुढे सरकली जाते. 13 धावा. हो हो, अगदी अचूक टप्प्यावरती बॉल पाहायला पडल्यानंतर अगदी बॉलला पॉइंट दिशेमध्ये अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजाने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावसंख्या स्थिरावली जाते 13 या अंकावरती. सुरुवात करावी लागेल चौकार षटकारांची. इथून मात्र आतिषबाजी करावी लागेल. अगदी मोठा फटका जरूर खेळलाय. बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. 4 धावा येतात या बॉल वरती. चौकार. हा देखील बॉल आपण पाहिलं तर वाईड बॉल. अगदी अतिरिक्त रन्स येते या बॉल वरती. धावसंख्या 18 या अंकावरती. चौथं षटक, अंतिम षटक. चौकार जरूर आलाय, खूप उशिरानंतर आलाय. धावा येत आहेत आणि धावसंख्या 18 या अंकावरती. एक्स्ट्राच्या 2 रन्स पाहतोय गोलंदाजी करत असताना. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या लागली होती 12 या अंकावरती. स्टेट ड्राईव्ह फटका पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न.
इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बंबल होतोय आणि या बॉल्स वरती आपण रन पाहिलं तर अगदी ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय, चुकीची फेकी आणि त्यावरती येणारे ह्या रन्स दोन दोन रन चालत आणि विकेटचं पतन धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन आपण पाहिलं. उंबरनवाडी अ टीम फलंदाजी करत असताना आणि विकेट लॉस आपण पाहिले तर 8 फलंदाज बॅक टू द पवेलियन. हो हो, सुंदर फटका, स्टेट ड्राईव्ह फटका खेचलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, उचल फेक केली जाते, इथे मात्र चुकी केली जाते. वारंवार क्षेत्ररक्षण करत असताना पंबल होतोय आणि या बॉल वरती अगदी धावा आपण पाहिलं तर 2 रन्स येतात आणि षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्यात त्या मात्र 23 आणि येणारे 24 बॉल मध्ये 24 धावांचा मापक आव्हान. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. सेकंड मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. एक इनिंग संपली आहे. नेक्स्ट मॅच असेल कलोते रैती यांच्या विपक्षामध्ये कांड्रोली. दोन्ही टीमचा कॅप्टन प्लीज स्पीडअप मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच असेल विनर विनर अशी मॅच असेल. उंबरनेवाडी ब टीमचं कॅप्टन प्लीज यायचंय. आयोजकांशी संपर्क करायचा आहे. डीजे आपण आपल्याला संधी मिळाली आहे, आपली संधीचं सोनं करायचंय.
मॅच अगदी पाहिलं तर आयोजक टीम रामा 11 पोखरवाडी यांच्या विपक्षामध्ये उंबरनेवाडी अ टीम प्रथम फलंदाजी केली, नाणेफेकी हारली होती, फलंदाजी वाट्याला आली, त्यानंतर धावा जमवल्या त्या मात्र 23 आणि येणारे 24 बॉल मध्ये 24 धावांचं मापक असं आव्हान पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे यशवंत डुमणे, त्याचबरोबर मधुकर पारदी. पहिला बॉल फुलटॉस बॉल, या बॉलला लॉफ्ट केलाय, बॉल निघून चाललाय, श्री गणेशा होतोय चौकाराच्या सायने 4 धावा येत आहेत पहिल्याच बॉल वरती. 24 धावांचा पाठलाग करत असताना रामा 11 पोखरवाडी टीम आपण पाहिलं तर या बॉल वरती रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला, सरळ बॅटने फटका आला होता, परंतु इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी रिव्हर्स अटेंड केला होता आणि या बॉल वरती डॉट चेंडूची सांगता आली. चौकार आल्यानंतर डॉट बॉल, 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 4 या अंकावरती. मुख्य आयोजक आपण पाहिलं तर हे देखील आहेत यशवंत. चांगला बॉल इथे मात्र कट केला गली रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेटचं पतन. पहिला गडी अगदी या मैदानामधून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यशवंत पाहतोय अगदी दिमागदार आयोजन या मैदानामध्ये. आपण पाहिलं तर स्वर्गीय रणजित दादा मोरे क्रीडांगण बोरगाव खुर्द, अगदी प्रवीण अण्णा मोरे यांनी हे क्रीडांगण अगदी या सर्व खेळाडूंसाठी अगदी पूर्णपणे तयार करून दिलंय. सुरेख बॉल, अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल होता, परंतु इथे मात्र पंच अगदी या बॉलला वाईड स्वरूपामध्ये घोषित केलाय. एक अतिरिक्त रन्स येते या बॉलवरती. धावसंख्या 5 या अंकावरती. 24 धावांचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट मिळवाव्या लागतील, संघर्ष करावा लागेल. लॉफ्ट केलाय बॉलला, अगदी चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय, तोपर्यंत बॉल निघून चालला सीमा पार. डीजे मास्टर चौकार आले, चौकाराच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 9 या अंकावरती. नेक्स्ट बॉल, सुरेख फटका आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. डीजेला इथे मात्र अगदी टोलवला या फलंदाजाने. बॉल ती मात्र 13 या अंकावरती, अर्ध्यावरती तर जाऊन पोहोचली. पहिली ओव्हर आपण पाहतोय, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक संधी मिळाली आहे, परंतु इथे मात्र गमवली संधी आणि झेल सोडला, जमिनीला दान झालाय. सिंगल रन्स येते या बॉलवरती. आपण पाहिलं तर प्रथम गोलंदाजी करत असताना योगेश उंबरनेवाडी अ टीमचा गोलंदाज, त्याच्यावरती अगदी गोलंदाजीवरती 3 चौकार आले, एक फलंदाज बाद केला या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी केली होती, या बॉलवरती देखील संधी निर्माण झाली होती, परंतु इथे मात्र ती झेल जमिनीला दान झाली. सिंगल रन झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र
14 या अंकावरती एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॉलर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती मार्गस्थ झालाय. सुखदेव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. उंबरनेवाडी टीम कडून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. दुसरी ओव्हर पहिला बॉल्स. हो हो इथे मात्र काय घडतंय तर हा पहिलाच बॉल वरती अगदी उजव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त रन्स येते. वाईड बॉल फेकला या गोलंदाजाने. एक रन्स येते सिंगल. 15 धावा धावफलकावरती. आता मात्र 9 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 9 रन्सचं समीकरण. सुरेख फटका कार्पेट लाईनच्या दिशेने अगदी देखना स्टायलिश फटका होता हा. आणि या बॉल वरती अगदी सिंगल रन्स आपण पाहतोय. चांगली बॅटिंग किरण बस्मा या मैदानाच्या आतमध्ये करत असताना. 16 धावा 17 बॉल्स आपण पाहिलं तर 8 रनची गरज आहे. या ओव्हर मध्ये मॅच संपेल का? अगदी प्रेक्षक वर्ग देखील या मॅच मध्ये खूप सारे प्रेक्षक वर्ग आलेत. सर्व प्रेक्षक वर्गाचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. बॅटची अगदी कट आपण पाहिली. बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा अनुभव मात्र पाहिलं तर मधुकर आपण पाहतोय. मधुकर पारधी रामा 11 पोखरवाडी टीम कडून फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. आणि या बॉल वरती देखील 2 रन्स आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती 6 रन्स. एकच मोठा फटका. आणि पाहिलं तर रामा 11 पोखरवाडी टीम विजयी होईल. परंतु क्रिकेट आहे, काय घडेल सांगू शकत नाही आपण. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते अगदी कार्पेट लाईनच्या दिशेने. इथे मात्र थोडंसं पंबल होतं क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल रन्स होती ती मात्र दुहेरीमध्ये रन्स पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुढे सरजावून खेळण्याचा प्रयत्न. आणि या बॉल वरती देखील अगदी सन्मान दिलाय. आणि या डॉट बॉलची सांगते ते 2 अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 21 या अंकावरती. 3 धावा अगदी जिंकण्यासाठी गरज आपण पाहतोय पोखरवाडी टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. अगदी प्रमुख पाहुणे यास रामा 11 पोखरवाडी अजित जय सोंडाई माता चषक 2026 स्वर्गीय रणजित दादा मोरे क्रीडांगण बोरगाव खुर्द आपण पाहतोय. 3 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईकला फलंदाज मधुकर फलंदाजी करतोय. त्याचबरोबर एक विकेटचं पतन झालंय. तिसरा फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना किरण बस्मा 2 चौकार आलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज मार्क वरती गोलंदाज दाखल झालाय राहुल. पहिला बॉल अगदी फेस करण्यासाठी इथे मात्र मार्गस्थ होतोय. अगदी पाहिलं तर पाहुण्यांचं या शृंखलेमध्ये आगमन झालंय. या पंचकृषीमधील ज्यांच्या नावाचा डंका वाजतो अगदी ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव माजी सरपंच प्रितेश दादा मोरे यांचं या शृंखलेमध्ये आगमन झालंय. अगदी दादांचा करावं तेवढा